नमस्कार मित्रांनो, मिस्टर कर्वे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेबद्दल एक महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे. नवीन एक जी आर आलेला आहे, त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. मित्रांनो, जे बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांना एक खुशखबर आहे. म्हणजेच त्यांना आता नवीन 13 वस्तू भेटणार आहेत पेटीमध्ये. तर ते कशा पद्धतीने भेटणार आहेत, त्याच्या अटी काय आहेत आणि त्या वस्तू कोणकोणत्या आहेत याचा सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीप्राप्त बांधकाम कामगारांना सुरक्षित संच पुरवण्याच्या धोरणा योजनेचे शासन मान्यता देण्याबाबत हा निर्णय आहे. शासन निर्णय मित्रांनो, हे पहा 28 जून 2025ला हा लागू निर्णय चालू केलेला आहे. यामध्ये मित्रांनो, जो सुरुवातीला होते त्यानुसार तुम्हाला हा निर्णय होता. जो त्या 2017मध्ये जो निर्णय आला होता त्यानुसार तुम्हाला जे फक्त 7 किट येत होते. तर आता ह्या निर्णयानुसार तुम्हाला 13 किट येणार आहेत. म्हणजे जे तुम्हाला वस्तू त्यामध्ये आहेत, नवीन जे बांधकाम कामगार जे नोंदणी करतील त्यांना आता हे 13 किट येणार आहेत. त्या 13 किटीबद्दल तुम्हाला हे शासन निर्णय पहा मित्रांनो. 13 किटबद्दलचा बघा, हा निर्णय पहा. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेखाली खालील आधी म्हणजे ह्या अटी पहा, ह्या राहून ह्या शासनाने मान्यता केलेल्या आहेत. खालील अटी पहा या योजनेच्या अटी व शर्ती कशा आहेत काय नाही ते पहा मित्रांनो. मंडळाकडील नोंदणीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. या पात्रताधारक कामगारांना विहित नमूद केलेल्या अर्जाची म्हणजे नमूद केलेली मागणी अर्ज प्रकृतीत प्रारंभिक कामगार कामगार उपयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र या सर्व ठिकाणी भरून दिल्या जातील. ह्या सर्व पूर्ण तुम्हाला भरून दिल्या जातं. ह्या कोणतेही तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार. पात्र बांधकाम कामगारांना पुरवण्यात येणारे सेफ्टी किट हे खालीलप्रमाणे वस्तू आहेत. ज्या खाली आता वस्तू आहेत त्या तुम्हाला भेटणार आहेत 13 वस्तू. त्यापैकी पहिली वस्तू आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट, म्हणजे सुरक्षा बूट म्हणजे सेफ्टीचा शूज एक भेटणार. कानासाठी सुरक्षा प्लग म्हणजे हेअर प्लग भेटणार पण आहे. मुखपट्टी म्हणजेच मास्क पण भेटणार आहे. रिफ्लेक्टिव्ह जॅकेट हे पण भेटणार आहे तुम्हाला. त्यामध्ये हेल्मेट पण भेटणार आहे. शिरस्त्राण म्हणजे हेल्मेट पण भेटणार आहे. सुरक्षा हातमोजे, सुरक्षा गॉगल, मच्छरदाणी, पाण्याची बॉटल, जेवणाचा स्टीलचा डब्बा, सौर टॉर्च आणि प्रवासी बॅग ह्या 13 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. ह्या नवीन नियमानुसार शासनाच्या. या 2016मध्ये जो नियम होता हे बघा इथे लिहिलेलं आहे बघा 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये. योजना नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना संच सुरक्षा पुरवण्याच्या ई सुविधा पद्धतीने सक्रिय राबवण्याची शासनाने प्रदान करण्यात आलेली आहे. यामध्ये पहा 1/12/2016 रोजी हे शासनाचा निर्णय आलता, त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. ज्या ह्याच्यानुसार असतील ते. हे खालचं काही महत्त्वाचं जास्त नाही आहे. हा पूर्ण जी आर आहे. हा पूर्ण जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, हा तुम्ही वाचून घ्या. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच फक्त की तुम्हाला जे सेफ्टी किटमध्ये आहेत त्या तुम्हाला वस्तू जास्त वाढून मिळणार आहेत. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. नवीन अपडेट होती त्यामुळे तुम्हाला असं सांगावंसं वाटलं म्हणून हे व्हिडिओ बनवला होता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.